झी 24 तास एक पाऊल पुढे। नवी मुंबई महापालिकेतले सफाई कर्मचारी गेली अनेक वर्ष हाल अपेष्टा भोगतायत। सफाई करताना गणवेश नाही, बूट नाही आणि पगारही नाही। जाणून घेऊयात या कर्मचाऱ्यांच्या व्यथा। ऐरोल इथल्या जी विभागातले 32 सफाई कर्मचारी गेली 5 वर्ष अत्यंत हालअपेष्टा सहन करतायत। गेली 5 वर्ष त्यांना सफाई कामगारांचा गणवेश, बूट आणि सफाई साहित्यही मिळालेलं नाही। अनेक महिन्यांचा पगारही देण्यात आलेला नाही। 12 महिने झाले पगार नाही मिळत आमच्या टायमाला झाला। आमचं जो कामाचा वस्तू आहे ते आम्हाला टायमाला देत नाही। जे आमचे रेनकोट दिलं 3 दिवसात आम्ही फेकून दिलं। चप्पल 3 वर्ष झालं देत नाही। जो आम्ही पगार मागा गेला तर अंगावर धावतोय। युनिफॉर्म देतात का? ना दिलं युनिफॉर्म तरी 5 वर्ष झालं नाही। 2 महिने झाले मी सांगतोय की माझ्या मुलांची शाळेत 9,500 रुपये भरायचे, मला 5,000 रुपये तरी ते ॲडव्हान्स, मी 16 वर्षात कधी ते मागितलं नाही, तरी त्यांनी मला ते 5,000 रुपये सुद्धा देऊ शकला नाही। तर मी व्याजाने पैसे काढून माझ्या पोरांची शाळेत पैसे भरले। आज घरामध्ये आई वडील नुसते रोज विचारतात, अरे पगार कुठं, तुझा पगार कुठं, तू करतो काय, असं काय। सगळ्यांचा पगार होतो, तुझाच कसा पगार होत नाही। आता घरात हॉस्पिटलचा खर्च करायचा की घर भाडं द्यायचं की मुलांचं शिक्षणाचं करायचं, काय करायचं आम्ही? आणि हा 2-2 पगार घ्या, त्याची परिस्थिती वाईट आहे। त्याची परिस्थिती म्हणजे आमच्या परिस्थितीकडे कोण लक्ष देतो? आमच्या परिस्थितीकडे कोणी लक्ष देत नाही। या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही कुठलीही दखल महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही। याबद्दल विचारलं असता फक्त थातूरमातूर उत्तर देण्यात आली। याबद्दल तर मला काय माहिती नाही, पण तुम्ही ज्याप्रमाणे बोलताय त्याप्रमाणे तिकडचे सॅनिटरी इन्स्पेक्टर याची जिम्मेदारी की तिकडचे कामगार त्यांना पगार ही त्याची जिम्मेदारी आहे त्यांनी। तर त्याची पण मी त्यांना त्या बाबतीत विचारेन, चौकशी करेन, आणि जर तसं होत असेल तर तशा प्रकारची भरपाई, त्यांचं PF आणि काय काय त्या जे कामगार वंचित राहिले त्या सगळ्या गोष्टी त्या कॉन्ट्रॅक्टर करून देऊ। त्या कॉन्ट्रॅक्टरला शोकॉज पाठवू आणि जर शोकॉजमध्ये काय निष्पन्न नाही झालं त्याला ब्लॅकलिस्ट यादीमध्ये टाकण्याची कारवाई। कंत्राटदारांवर असलेल्या राजकीय वरदहस्तामुळे कंत्राटदार मोकाट सुटल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे। नवी मुंबई महापालिकेनं कायमस्वरूपी कामगारांप्रमाणे कंत्राटी कामगारांनाही 6वा वेतन आयोग लागू केला, परंतु कंत्राटदाराच्या मुजोरीमुळे त्यांची उपेक्षाच होते। झी 24 ताससाठी नवी मुंबईहून स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।